तर मंडळींनो, मी आता कोकणबद्दल बोलतले आणि कोकणबद्दल मी बोलतले याचं मला खूप भारी वाटतं. कारण की कसं आहे ना, कोकण म्हणजे नुसतं एक ठिकाण नसून त्या माझ्यासाठी खूप खूप असं भावनिक किंवा माझ्या इंग्लिशमध्ये का फिलिंग्स जशी आपण म्हणतो ना, तसं ते माझे भावना असत कोकण म्हणजे. आणि कोकण म्हणजे कसा माझा बालपण, माझा शिक्षण, माझा त्याच्यानंतरचा पुढचा जा काही शिक्षणाचा आता सगळं कोकणमध्ये गेला. त्याच्यामुळे कोकण ह्या माझ्या जिव्हाळ्याचं पार्ट असा. कोकण शिवाय मी विचार नाही करू शकत आहे. पण तरी मी आता कोकणात नाही असेल, पण कोकण रोज माझ्या जीवनात किंवा रोज माझ्या स्वप्नात, रोज माझ्या मनात, रोज माझ्या विचारात असता. आणि कोकणाशिवाय मी खयचो विचार करू शकणे नाही असे माझ्या जीवनावर कोकणाची छाप असा. कारण की कोकणची जी संस्कृती असा किंवा कोकणने ज्या शिकवल्या किंवा कोकण जी परंपरा देता आपल्या सगळ्यांका खूप वेगळीच असा. आता कोकणामध्ये म्हटलं तर बघा, ट्रेडिशन म्हणजे आपण जे इंग्लिशमध्ये ट्रेडिशन म्हणतो, मराठीमध्ये परंपरा किंवा आपली जी पारंपरिक गोष्टी असतात हे जे आपण म्हणतो ते वेगवेगळ्या प्रदेशापासून खूप वेगळे असतात. म्हणजे वेगळे प्रदेश म्हणजे आपण जसं विदर्भ वगैरे म्हणतो, मराठवाडा म्हणतो, हे सगळे जे भाग असतात आपल्या महाराष्ट्रातले हे खूप वेगळे आहेत. पण कोकण या त्या सगळ्यापेक्षा पण खूप वेगळा आणि खूप कसा असा प्रेक्षणीय असा. लोक ही आता कोकणाकडे वळतात, कोकणाकडे फिराक येतात. आणि तुम्ही जर बघलास ना की ऑक्टोबर चालू झाला काय मे पासून ते जून पर्यंत पण आमच्या कोकणात अजून गर्दीच असतात. आणि सगळ्या गाडी हे मराठवाडा विदर्भातले असतात पहिले. कशा तर विदर्भ आणि मराठवाड्यात समुद्र नाही लाभलेलो असा किंवा काय, ह्या गोष्टीमुळे ही लोक आपल्या कोकणाकडे वळतात. आणि कोकणात असं काय असा की ही लोक आपली वळतात, हो माझा प्रश्न आहे ना, त्या प्रश्नाचं उत्तर मी तुमचं देतो. तर ही लोक वळतात याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समुद्र किनारे आणि तिथलं निसर्ग सौंदर्य आणि झाडी जा काय सौंदर्य असा ना, तर तुमका असाच खय बघू गावाचा नाही, फक्त तुम्ही थंय बघू शकतास. कारण त्याचा असं असा की थंय तुम्ही बघू गेलास काय तुमका बॅकवॉटर म्हणजे काही पाणी असता आणि सगळी नारळाची झाडं असतात थंय, फळझाडा फुला, त्याच्यानंतर नदी बाजूक तुम्ही मस्त थंयसर बोटिंग करू शकतास. आणि असं तुम्ही संध्याकाळच्या वेळेस जर थंय गेलास ना तर तुम्ही शांतपणे बसून 5 मिनिटात थंय डोळे बंद केलास तर तुमका स्वर्ग सुख मिळतं. मी लिहून देते, तुम्ही एकदा अनुभवा, या सुख तुम्ही अनुभवा. कारण कोकणात लोक फिरत जातात, पण जातली फिरतली वायच बोटिंग बिटिंग करतली काय, हॉटेलवर गेली काय घरा गेली अशी त्यांची तरा. पण तसा नाही असा. कोकणात जर तुम्ही गेलास ना तर शांत थंयसर अनुभवाचा तुमका अनुभव येऊ तुमका परत गावातून नाही. कारण सारख्या काय तुम्ही कोकणात जाऊच नाही, जेव्हा जातलाच तेव्हा तुम्ही ह्या अनुभवा. त्याच्यानंतर तुमका बाकीच्या गोष्टी सांगूचे झाले तर परंपरा वगैरे जर म्हटलं तर पदार्थांची फार वेगळी वैशिष्ट्य असतात. थैले मसाले खूप प्रचलित असतात. आजकाल बाहेरच्या देशात पण आपले मसाले सगळे कोकणातले बाहेर जातात. त्याच्यानंतर पदार्थ बाहेर प्रचलित असतात, लोकांना खाऊ आवडतात. काजू फेमस आहेत, आंबे सगळं काय फेमस असतात. या सगळं कशामुळे, आता कोकणची माणसांका टॅगलाईनच असतं, कोकणची माणसं साधी भोळी आणि प्रेमळ असतात. मी नाही म्हणते नाही, असतच असत, नाही म्हणूचही नाही मी, पण कसा ना त्याच्यासाठी सगळ्यांनी खयचीच लोक वाईट नाही असत, प्रवृत्ती ही वाईट असतात. त्याच्यामुळे कोकणमध्ये पण चांगली लोक काय वाईट लोक तुमका खूप गावतील. पण तुम्ही कोणाच्यामुळे कोणाला जज करू नये असं माझं म्हणणं असं तुमका. शेवटी प्रत्येक माणूस प्रत्येकापासून वेगळंच असतो. त्यामुळे बाहेरची लोक पण तितकीच चांगली आहेत आणि हळली लोक पण तितकीच चांगली आहेत. पण कोकणात जर तुमका जायचं असतात किंवा तुमका राहायचं असतात तर तुम्ही पण प्रेमळ व्हावा असं माझं तुमका म्हणणं किंवा सांगणं असं. कारण कोकण जी भूमी असा ना तीच एक मुळात प्रेमळ असा आणि सगळ्यांना प्रेम देता, आपुलकी देता आणि जिव्हाळो देता. तुम्ही थंय गेलास ना त्याला सौंदर्य बघून इतक्या भारावतलास की तुमका असं वाटतं की माझं पण एक घर हय हव्या. तडे तुमची लाख घरं असं देत, करोडोंची घरं असू देत, पण हळी एक साधा खोपटा का असे ना पण एक तरी घर व्हाया. ह्या तुमका केव्हा वाटला जेव्हा तुम्ही थंय जातलास आणि तुम्ही थंय तो अनुभव घेतलास. कारण की संध्याकाळची जी वेळ असं कोकणामधली संध्याकाळची वेळ ही वेळ किंवा थैला तर सौंदर्य तुमका खैच गावाचा नाही. आम्ही तुमका माझ्या मनापासून आणि माझ्या अनुभवावरून सांगतो.
त्याच्यात तुमका जर बालपण कोकणात अनुभव गावला तर ह्याच्यापेक्षा आणखीन खायला सुखच नाही मी म्हणते. कारण बघा, आपण जेव्हा लहान असतो, गावात राहतो किंवा वाडीत राहतो, तेव्हा मुलं असतात, पोराटोर असतात, सगळी आपण एकत्र खेळतो, रांगतो किंवा कोणाचा दुजा भाव नसता, भांडणं नसतात, मतभेद नसतात, सगळे मिळून राहतात, मिसळून राहतात, मिळून खातात. आणि इव्हन लोकांच्या घरातले आपण खाऊ जातो किंवा ती लोक आपल्याकडे खाऊ घेतात. कोण कोणामुळे भांडणं नाही किंवा कोण आक्षेप घेणार नाही की बाबा तू माझा खाल्लं किंवा मी तुझा खाल्लंय. सगळे मिळून मिसळून, तू माझा खा, मी तुका उद्या देतोय, तू माझा परवा दे, असं सगळं चाललेलं असतं. भांडणं बिंडणं काय ह्यो प्रकार नसतात. आणि त्याच्यानंतर तुम्ही कसं असणार की बऱ्याच गोष्टी येतात त्याच्यामध्ये. फिरायचं असतात तर मी बरेचसे प्लेसेस सांगते, त्याचं तुम्ही नक्की फिरा. जसं की आता बाकीचे पण जिल्हे असतात, कोकण म्हणजे एक जिल्हो नाही असं. पहिल्या तुमका मी सांगते, पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग असे 5 जिल्हे असतात जे रांगेत येतात. आणि त्याच्या प्रत्येक जिल्ह्याच्या कडे ही सागरी किनार असते जी अरेबियन समुद्र म्हणून ओळखली जातात. आणि त्याच्या कडेक ह्यो सगळं कोकण पट्टो असं म्हणतात. त्याच्यामध्ये तुम्ही खयच्या जिल्ह्यात जरी गेलात तरी तुमका समुद्र बघू गावतलो, हिरवी झाडी, गर्द झाडी, या सगळं असा. फळबागा असतात, फळबागांमध्ये करवंद, सगळ्यात रानटी फळ आपण जे म्हणतो करवंद, या तुमका सगळीकडे झाडांपाड्यांमध्ये गावतलच नाही असं नाही. त्याच्यामुळे तुम्ही थंय बिंदास खाऊ शकता. थंय तुमका झाडाक कोणते पैसे द्यायचे नाहीत, कोण तुमका रागावणार सुद्धा नाही. इव्हन तुम्ही लोकांकडे मागूक जर गेलात की बाबा न माका एक फणस दिवा, तुमका अगदी प्रेमान दितली आणि होय काय विचारतली, ह्यो घेवा म्हणून सांगतली. पण असं कधीच म्हणले नाही माका याचे पैसे होय किंवा काय. त्यामुळे अशी परंपराच असते. आणि कोकणची माणसं खरंच साधीगोळी असते. कारण की कोणा कसं वावगा समजत नाही. आणि भारतीय माणसाचं आपला करून घेण्याची ताकद कोकणी माणूस ठेवता. कोकणी माणसाकडे कसा माहिता, म्हणजे माकाच होया ही हा नाही त्याच्याकडे. तो म्हणतो माझा तुका थोडा घे, आपण मिळून खाऊया, का असत तर आपला असं, ही त्याची विचार करण्याची कला असा. त्याच्याच बरोबर मी तुमका सांगू इच्छिते की कोकणमध्ये जर फिरायचं म्हटलं किंवा काय ना, तर नुसता तुम्ही लॅविश असा तसा भारी वया वगैरे अशी काही गरज नाही. असा सुख म्हणजे काय असताना की आपली माणसा आणि आपण घालवलेले निसर्गातले क्षण, ह्या म्हणजे सुख असा. आणि त्या केव्हा अनुभवताला जेव्हा तुम्ही आतून आनंदी असताला. आणि जरी माझा म्हणणं असा तुम्ही आनंदी नाही असाच आयुष्यामध्ये, तुमच्या आनंदी तुम्ही नाही असाच, खयची तरी गोष्ट तुमका त्रास देता, तरी पण तुम्ही त्या निसर्गाच्या सान्निध्यात जेव्हा जातालाच ना आपल्या माणसांसोबत, तुमका नक्की आनंद योग गावणार म्हणजे गावणार 100%. कारण की तिथलं तर वातावरणच तसं असा. तुम्ही सगळं विसरतलाच, काय आठवायचं नाही तुमका, काय झाला मागे मी पास झाले, फेल झाले, किंवा माका काय नोकरी नाही गावली, किंवा पोरगी पटना नाही, पोरगो भांडलं, किंवा काय काही असू दे विषय, तुम्ही नक्की विसरतलाच. आणि तुम्ही त्या निसर्गामध्ये असे काय मिक्स जातलाच की तुमका एक विजन मिळतलं, नवीन काहीतरी करण्याची ऊर्जा मिळतली. ऊर्जा जी म्हणतो ना ती तुमका निसर्गाकडनं मिळतली. निसर्ग तुमका शिकवतो नव्यान कसा जगूचा असा. कोण आपल्या आयुष्यात महत्वाचा हा नाही, काय विषय करणार नाही, पण तुम्ही तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवून पुढे चालणार ह्या तुमका निसर्ग शिकवतो. आणि मी असं नाही म्हणणं की फक्त कोकणातच जो निसर्ग असा, निसर्ग जो सगळीकडेच लाभलेला. फक्त निसर्ग कोकणातलं सुंदर का म्हणतंय तर तिथे जरा किनारो लाभलो, समुद्र किनारो, गर्द झाडी असल्यामुळे थंड वातावरण आणि सिनरी वेगळी गावता इतकोच. नाही तर मराठवाडा आणि हे सगळे जे भाग आहेत याच्यात पण खय ना काहीतरी सुंदर असाच ना सगळा. असा काय अगदी वसाड पडलेला नाही. फक्त विषय काय माणसांचोच, माणसं जरा वेगळ्या ह्याच्यानी बोलतात इतकंच कळतं याच्यात फरक. पण कसा असा ना, ठीक आहे माणसांकडे आपण लक्ष द्यायचं नाही, निसर्ग महत्वाचा काय निसर्ग. आता आपले शिवाजी महाराज होऊन गेले पण ते सगळीकडे फिरले की नाही, का फक्त कोकणात रवले नाही. त्यांनी मी तर म्हणते कर्नाटकात सुद्धा रवले, परत वगैरे दिल्ली पासून सगळे फिरलेले आहेत, गड रवले पण आहेत बऱ्याच ठिकाणी. मग ते रवले नाही काय, त्यांच्या वेळी माणसं नव्हती काय, त्यांच्या वेळी लोकांना होती काय, त्यांच्या वेळी वेगळ्या जातीची लोकांना होती काय, सगळीकडे होती. अरे पण त्यांनी भेदभाव केलो नाही, ह्यो फरक असा. आणि आपण कशात भेदभाव करतो ह्या माझा म्हणणं, आपण पण भेदभाव करता कामा नाही. सगळ्यांनी मिसळून राहावया आणि मिळून मिसळून राहावया. पण ह्या फक्त कोकणी माणसांमध्ये विचार असा माझा एक वैयक्तिक मत आहे. माका तर काय भांडण्यासाठी मी ना म्हणणं नाही, बट माझं असं मत आहे की कोकणी माणसाकडे हा पण इतरांकडे हा की नाही माका माहित नाही, पण माझ्या अनुभवानुसार तरी काही माणसांकडे नाही, तर काही माणसांकडे असा. पण